नमस्कार. दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत प्रसिद्ध अर्थतज्ञ गिरीश वासुदेव. गिरीशजी, आपलं मनापासून स्वागत. आपलं नाव अर्थशास्त्राच्या या क्षेत्रामध्ये आम्ही जसं टिप्पणी करणारे किंवा समीक्षा करणारे म्हणून ऐकत आलेलो आहोत, त्याचप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक मार्मिक प्रतिक्रिया देणारे किंवा भारत सरकारच्या अर्थविषयक अनेक समित्यांमध्ये सल्ला देणारे गिरीश वासुदेव म्हणून आपण प्रसिद्ध आहात. मला सुरुवात करायची ती आपल्या अगदी आरंभीच्या काळापासून. अर्थशास्त्र हा आपला अगदी प्रारंभीचा आवडता विषय असावा असं आपल्याकडे बघितलं तर दिसत नाही. याचं कारण सुरुवातीला आपण शिक्षण घेतलं ते अभियांत्रिकीचं. तर मला सांगा, हे नेमकं कसं काय? पहिल्यापासून माझी इन्क्लिनेशन इंजिनिअरिंगमध्येच होती. म्हणूनच मॅट्रिक मी ऑर्डिनरी मॅट्रिक न करता SSC टेक्निकल झालो. म्हणजे 48 साली माझा मराठीशी संबंध तुटला. त्याच्याऐवजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, वर्कशॉप टेक्नॉलॉजी असे सब्जेक्ट्स आले. हिस्ट्री, जॉग्रफी आणि लँग्वेज गेलं. ते शेवटपर्यंत तसंच राहिलं. त्याची आवड, मराठीची आवड माझी इंग्लंडपासून चालू झाली, जेव्हा मी पु ल देशपांडे तिकडे भेटलो. परंतु तुम्ही आता प्रश्न विचारला अर्थशास्त्रासाठी, ॲक्ट ऑफ गॉड असंच म्हणायला लागेल. जी काही मंडळी माझ्या जीवनात आली, एक प्रोफेसर बी एन अडारकर, डॉक्टर अडारकर, डॉक्टर IG पटेल, हे मला इंग्लंडला भेटले आणि त्यांनी मला सुचवलं की जेव्हा इंजिनिअरिंग करताना जर काय तुझ्याकडे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स विथ बँकिंग असेल तर चांगलं होईल. आणि म्हणून आपल्याला कल्पना नसेल की माझी स्पॉन्सरशिप टू लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स वॉज डन बाय IMF. तेव्हा डॉक्टर BN अडारकर तिकडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हो. आणि तुम्हाला खोटं वाटेल की त्या LSEमध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये माझं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं होतं, कारण मी चार्टर्ड अकाउंटंट नव्हतो. ही मार्च 1962ची गोष्ट आहे. कोर्स चालू झाला होता सप्टेंबर 62. त्या 6 महिन्यामध्ये मला काही विषय त्याच्यामध्ये रुची करायला लागली. म्हणजे ॲडव्हान्स सब्जेक्ट म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी, सगळे बुक किपिंग, मर्कंटाईल लॉ वगैरे वगैरे. आणि त्याच्यावरून मी काम करत गेलो. पहिले 3 महिने सगळं डोक्यावरून गेलं होतं, कारण इंजिनिअरिंग लॉजिक निराळं असतं आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हे लॉजिक निराळं असतं. पण बघा कशी नियतीची कला असते. त्याला मला सिल्वर मेडल मिळालं. मी ज्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं होतं. आणि तेव्हा भारत सरकारने माझा लंडनमध्ये सत्कार केला होता. साठे होते तेव्हा एज्युकेशन. आणि तुम्ही आता म्हटलं, त्याच्यानंतर मी इंडियामध्ये आलो ते एकदम अर्थशास्त्रज्ञ म्हणून आलो नाही. म्हणून माझ्याकडे माझं फील्ड आहे टेक्नो इकॉनॉमिक्स, दोन्ही टेक्निकल पण आणि इकॉनॉमिक्स पण. गिरीशजी, या सगळ्या गोष्टींच्या थोडंसं पुन्हा मी तुम्हाला आधी नेतो. इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकीचा तुमचा अभ्यास हा केवळ अभियांत्रिकीपुरता मर्यादित नव्हता, तर तो फूड इंजिनिअरिंग किंवा एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग यासारख्या विषयांमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाय झालेला होता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग VJTIमधून मी केलं आणि आता पण मला तो रेकॉर्ड राहिलेला आहे 83%. त्याच्यानंतर टाटानी मला पिकअप केलं अँड माझे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे नवल टाटानी मला सुचवलं होतं की तू तिकडे जा म्हणून. फूड इंजिनिअरिंग त्याच्यानंतर मी केलं. आणि हे करता करता काय झालं की तिकडे फूडच्या बाबतीत खूप क्रांती होत होती. बर्ड्स आय प्रोडक्ट्स म्हणून जे काम करत होते तिकडे, त्या लोकांनी मला ही आयडिया दिली. आणि ते आल्यानंतर त्याचा सगळ्यांना उपयोग व्हावा म्हणून मी फूड इंजिनिअरिंगवर मोठं टेक्निकल मॅन्युअल केलं होतं. ते स्टेट बँकनी घेतलं होतं, सिटी बँकनी घेतलं होतं. गॉस्पेल ज्याला म्हणतात ते. सांगायचा उद्देश म्हणजे ज्या लाईनमध्ये मी गेलो तिकडे मी स्पेशालिटी केलीच. ॲक्वाकल्चर जे झालं, ॲक्वाकल्चरचा रिपोर्ट, ॲक्वाकल्चर इंडियामध्ये बॅन झाला माझ्या रिपोर्टमुळेच. सुप्रीम कोर्टनी त्या रिपोर्टला आधारित बाकीच्या बँकांना विचारलं की इतकी निसर्गाची हानी होत असेल ते हे तुम्ही प्रकल्प का करता. ते असे सांगताना हे जवळजवळ 65-66 झालं. आणि अर्थशास्त्र ह्याच्यामध्ये मी 2 एप्रिल 1967 पासून आलो.
म्हणजे बँकिंग जेव्हा जे अडारकर इंग्लंडला मला भेटले ते नंतर ते रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर झाले आणि त्यांनी मला सांगितले की तू होलसेल बँकिंगमध्ये जाऊ नको, स्पेशलाइज काहीतरी कर. म्हणून मी ह्या लाईनमध्ये आलो. त्यांनी माझी ओळख एच टी पारेखशी करून दिली आणि इंडियामध्ये जे पहिले कन्सल्टन्सी जे 5 जणांची नावं केली त्याच्यामध्ये मी दुसरा आलो आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी अडारकर आणि एच टी पारेखना देतो. नंतरच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा परदेशामधून भारतामध्ये आलात तेव्हा मला वाटतं एक अप्रत्यक्ष पद्धतीने पत्रकारितेलाही तुमच्या सुरुवात झाली की भारताचे अर्थसंकल्प असोत किंवा बँकिंगची पॉलिसी असो किंवा एकूणच सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा वाटणारा पण वृक्ष वाटणारा असा अर्थशास्त्राचा हा विषय असो त्याच्यावर तुम्ही सोप्या भाषेत लिहायला सुरुवात केली. 4-5 जणांना त्याचं श्रेय द्यायला हवं. पहिले म्हणजे जयंतराव सळगावकर, डॉक्टर टिकेकर, कुमार केतकर, तलवलकर. ह्यांनी असं सुचवलं की तू मराठी खूप वाचत बस. मी दिवसाला 200-300 पेजेस वाचत असतो आणि रात्री झोपताना फक्त मराठीच वाचत असतो. त्याच्यानंतर मी काही मराठीतले प्रोफेसर जे रिटायर झालेत त्यांच्याशी मी नुसतं इंटरॅक्ट म्हणून मग त्यांना शनिवार रविवारी बोलवायला लागलो. आय यूज टू पे देम. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू केलं. आज मी बोलू शकतो, लिहू पण शकतो, पण फास्ट लिहू शकत नाही. त्यामुळे आज मला काय करायचं असेल ते मी स्वतः डिक्टेट करतो. पूर्वी काय व्हायचं, पत्रकार कोणतरी यायचा आणि तो ट्रान्सलेशन द्यायचा, तर माझ्या स्वतःच्या आयडियाज जात नसत. म्हणून डॉक्टर टिकेकर मला म्हणाले की तू स्वतःच लिहित. आणि तसं हळूहळू करताना माझी स्टाईल निर्माण झाली. मी तुम्हाला थोडंसं परत एकदा मागे नेतो. एकूणच माणसाची जडणघडण ही त्याच्या कौटुंबिक वातावरणावरही बरीचशी अवलंबून असते. तुम्ही तुमच्या कौटुंबिक वातावरणाविषयी काही सांगाल का? वासुदेव नाव हे फार थोड्या लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आहे. 2 फॅमिलीज आहेत, 2 तऱ्हेच्या, म्हणजे 2 प्रवाह म्हणतो मी. दुसरा प्रवाह असा आहे, त्यांच्याकडे एकेकाळी त्यांचे पूर्वज हे पेशव्यांचे सावकार होते आणि त्यांच्याकडे सोनं शेरांनी मोजलं जात असे. आम्ही सरस्वती पुत्र, आमच्याकडे 100 रुपयात 10 माणसं जेवत. मी लहानपणी दूध प्यालेलं मला काय आठवत नाही. आणि सुखवस्तू म्हणण्यापेक्षा ठीक होतं, परंतु सगळं स्ट्रगल करायला लागलं. माझे वडील LICमध्ये होते. हळूहळू प्रगती जी झाली ती सरस्वतीने आम्हाला खूप मदत केली. गिरीशजी, तुमचे पूर्वज पेशव्यांच्या काळामध्ये तुमचे पूर्वज हे सोनं पोत्याने मोजायचे, पण तुम्ही मात्र ज्या सोन्यावर संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते कुठल्याही देशाची, त्या अर्थव्यवस्थेशी विचार करता ते लोकांपर्यंत पोहोचवता. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये जो विषय आला की सर्वसामान्य माणसांना सोप्या भाषेत अर्थव्यवस्था समजावून सांगण्याचं काम तुम्ही बरेच वर्ष करता आहात, पत्रकारितेमधून सुद्धा. मला एक सांगा, तुम्हाला पहिल्यांदा हे कधी जाणवलं की सर्वसामान्य माणसाला अर्थव्यवस्था ही तशी पटकन कळतच नाही? जेव्हा आपल्याकडचं सोनं बाहेर गहाण करायला लागले 1990, तेव्हापासून म्हटलं की कुठे ना कुठेतरी साध्या माणसाला अर्थविषयक अजिबात कल्पना नाही. म्हणून तुम्ही माझी स्टाईल बघाल तर मी छोटे छोटे वाक्य करतो. शक्यतो सिंपल शब्द वापरतो, जोड शब्द अजिबात वापरत नाही. आणि मी स्वतः बोलतोय ह्याप्रमाणे लिखाण करत असतो. उगीच लंबे चौडे हे नाही करत. खरं म्हटलं तर आपल्याकडे तुम्ही मराठी वाङ्मय बघाल तर वाक्याची संख्या, शब्दांची संख्या एका वाक्यामध्ये 19च्या वरती जाते. त्यामुळे मन लोकांना आवडत नाही ते. आज ह्या क्षणी जर काही तुम्हाला ॲज इट इज अर्थविषयक शब्द किंवा सब्जेक्ट हा कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्या प्रत्येकाला एकच वाक्य मी सगळ्यांना म्हणतो, जेव्हा व्याजाचे दर खाली येतात आणि भाववाढ होत असते अशा वेळी सामान्य माणसाने करावं काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आणि माझ्या लेखनामधून त्यांच्याच मनातले कवडसात गेलेले काही शब्द मी बाहेर काढत असतो. तुमचा स्वतःचा असा डाटाबेस ही तुमची फार मोठी संपत्ती आहे. त्याच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे, तर ते आम्हाला सांगा की ही सगळी माहिती तुम्ही गोळा कशी करतात, त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कसं काय? 1962-63 पासून IMFची माझा संबंध आहे. त्याच्यामुळे वर्ल्ड बँकची संबंध सुरू झाला. काही युनायटेड नेशन्समध्ये काही माझी माणसं आहेत.
त्यांच्याकडून मी कित्येक 70-71 डेटा एक्सचेंज चालू केला ऑन रेसिप्रोकल बेसिस. त्यांनी मला द्यावं, त्यांचं चूक असेल तर मी सांगावं, माझी काही चूक असेल ते त्यांनी सांगावं. हे करताना इतके माझे संबंध चांगले वाढत गेले की आज ह्या क्षणाला 2003 कसं असेल ह्याची प्रतिक्रिया माझ्याकडे 23 इंटरनॅशनल एजन्सीजनी दिलेली आहे. आणि 5 तारखेला लोकसत्तेमध्ये मी फर्स्ट संडे ऑफ द न्यू इयर अशा वेळी मी अर्थचित्र लिहित असतो. डॉक्टर विजय केळकर यांच्या समितीने आत्ता नुकताच एक अहवाल जो सरकारला दिलेला आहे, अर्थमंत्र्यांना दिलेला आहे, त्याच्यामध्ये असं दिसून येतं एक चित्र की मध्यमवर्गीय करदात्यावर अप्रत्यक्ष करांमध्ये जे त्यांनी बदल सुचवलेत त्याच्यामुळे एक काही प्रमाणात अन्याय होईल की काय असं एक चित्र दिसतं. तर मुळात तुमची या केळकर समितीच्या अहवालाबद्दलची एक सकृतदर्शनी ज्याला प्रतिक्रिया म्हणतो ती काय? केळकर कमिटीने जो रिपोर्ट केला त्याचे 2 भाग आहेत. एक डायरेक्ट टॅक्सेस इंडियामध्ये जवळजवळ 20,000 कोटी होतात आणि इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे कस्टम्स, एक्साईज वगैरे वगैरे ते 80,000 कोटी होतात. त्यांनी जो रिपोर्ट लिहायला सुरुवात केली आणि त्याची कंप्लीट डेटा वेबसाईटवरती आलं तेव्हाच प्रायमा फेसी वाटलं होतं लोकांना की हे वाटत कदाचित हे भारत सरकारला पटणार नाही. कारण आज हिंदुस्थानामध्ये तुम्ही लक्षावधी असा मिलियनेअर असाल किंवा सामान्य व्होटिंग राईट इज द सेम. तर ते मला वाटतं की जनसंख्या ज्यांच्याकडे जास्ती आहे अशा लोकांच्याकडे व्होट बँक्स असतात त्यांना हे कदापि आवडणार नाही असं मला तेव्हाच वाटलं होतं. केळकर बॉम्बेत आले, मोठा त्यांचा आमचा संवाद झाला, तेव्हा पण आम्ही तेच म्हणालो की पॉलिटिकली दिस मे नॉट बी एक्सेप्टेबल. आणि आता पण त्यांनी जो रिपोर्ट केलेला आहे त्याच्यावरती मुंबईवरून ते गेल्यानंतर असं आम्हाला सांगण्यात आलं की प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये एक दुसरी समिती निर्माण झाली आहे. त्याच्यामध्ये राजकीय आताचे जे पक्ष आहेत राज्य चालवण्यासाठी त्यांचीच एक सब कमिटी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर त्यांचे विचार घेण्यात आले. आणि आताच आज आणि काल जे काही भाषणं झाली ते त्याच्यावरूनच प्रतिक्रिया, राजकीय प्रतिक्रिया, दीज आर ऑल पॉलिटिकल ओव्हरटोन्स. गिरीशजी, आपण आत्ता बोलतो आहोत विजय केळकर यांनी जो एक अहवाल अर्थमंत्र्यांना, या देशाच्या अर्थमंत्र्यांना आत्ता नुकताच दिलेला आहे, त्या अहवालामधल्या काही प्रमुख मुद्द्यांबाबत. करदात्याला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय करदात्याला सगळ्यात जाचक वाटेल अशी एक शिफारस त्यांनी केलेली आहे. ते म्हणजे विम्याचे हप्ते किंवा प्रॉव्हिडंट फंड या बाबतीत जी गुंतवणूक होणार आहे त्याला जी काही आत्ता सवलत मिळत होती ती कराकरता सवलत मिळणार नाही अशा अर्थाची ती तरतूद आहे. याविषयी आपल्याला काय वाटतं? प्रॉव्हिडंट फंडच्या बद्दल ही मला वाटते ही नांदी दिसते की रेट ऑफ इंटरेस्ट तिकडे पण कमी करणार. ते ही कारण ते विजय केळकरला करता येणार नाही, ते त्यासाठी पार्लमेंटमध्ये जायला लागेल. आणि आताच का केलं त्यांनी? त्याचा टायमिंग बघा रिपोर्टचा. रिपोर्ट केल्यानंतर प्राईम मिनिस्टरनी पण 10th 5 year प्लॅन आता गुजरातच्या इलेक्शनच्या नंतर केलं. तिकडे काही राजकीय प्रतिक्रिया झाल्या म्हणून त्यांनी हे केलं. रुपया इंटरनॅशनल मार्केटमध्ये वाढत चालला, ती पण त्यांना वाटलं की आपली जमेची बाजू आहे म्हणून त्यांनी हे टायमिंग असं तऱ्हेने केलेलं आहे की केळकर कमिटीचा रिपोर्ट जितका पाहिजे तितका ते घेणार नाहीत. त्यांना जे वाटतं तेवढंच घेईल. मुळात या शिफारसीविषयी तुम्हाला काय वाटतं? ही शिफारस योग्य आहे का? नाही, ही शिफारस अजिबात योग्य नाही. कारण सांगतो, आज सामान्य मनुष्य गुंतवणूक कुठे करतो? प्रॉव्हिडंट फंडमध्ये आपण का ठेवतो? कारण रिटायर झाल्यानंतर काहीतरी पैसे आपल्याकडे मिळावे म्हणून. आता त्याच्यामध्ये जर काय तुम्ही व्याजाचे दर कमी केलेत आणि भाववाढमुळे तुमचे डिप्रिसिएशन झालं रुपीजचं, तर पुढच्या वेळी असं वाटत नाही की 60-65च्या नंतर प्रत्येकाला जे नुसते गुंतवणूक करून त्यांचं लाईफ चालवत होतं त्यांना खूप त्रास होईल. स्टँडर्ड डिडक्शन बाजूला ठेवून किंवा रद्द करून करपात्र रकमेची मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवलेली आहे आणि त्या रकमेपर्यंत तुम्हाला कर बसणार नाही असं सांगितलेलं आहे. पण 4 लाखानंतर मात्र त्यांनी ती मर्यादा वाढवलेली आहे कराची आणि 60,000 रुपये अधिक काही टक्के 30% अशी रक्कम पडेल. 4% जनता अशी आहे की त्यांचं उत्पन्न 15 लाखाच्या वर आहे वर्षाचं.
तसंच मिडल क्लास तुम्ही बघितलं तर 56% इज मिडल क्लास. त्यांचं उत्पन्न बिटवीन 5 lakhs to 12 lakhs असतं आणि 40 लाख जनता म्हणजे ग्रामीण जनता त्यांचं 10,000च्या खाली आहे. म्हणजे ते तर गेलेच, तर राहिले कोण वरती ते 30% तुम्ही म्हणता तसे, आणि नंतर मध्यम वर्ग. त्या मध्यम वर्गाचा लोअर मिडल क्लास आहे ना, हा फार एफेक्ट होईल असं मला नक्कीच वाटतंय. तुम्ही आता विषय काढलात की गुंतवणुकीवर राहता येईल की नाही. मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया सारख्या प्रकारामुळे गुंतवणूकदारांचं तर कंबरडच मोडलेलं होतं. त्याच्यानंतर आता स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या माणसांना जर अशा प्रकारे कर्जाचे रेट्स कमी झाले तर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर काही मिळणार नाही. आता केळकर समितीने सांगितलंय त्याप्रमाणे जर समजा LIC आणि प्रॉव्हिडंट फंडमधनंही कर्जाच्या तुमच्या इंटरेस्टचे रेट्स कमी झाले तर त्यातूनही मिळणार नाही. मग मध्यमवर्गीयांनी आपले पैसे हे ठेवायचे कुठे? बँकांचे रेट्स कमी झालेत, मग त्यांनी घरामध्ये ट्रंकेत पैसे घालून ठेवायचे का? फेब्रुवारीमध्ये आणखीन अर्धा टक्का कमी होणार व्याज, त्याला पर्याय नाही. तर ह्या स्वेच्छानिवृत्तींनी ज्यांनी घेतल्या व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीममधून अशा लोकांना स्पेशल टाईपचे बॉन्ड द्यावे की ज्याच्यावरती 5 वर्ष तरी त्यांनी बॉन्डची रक्कम त्यांना काढता येणार नाही, पण त्यांना 2 ते 3% हायर इंटरेस्ट देन द मॅक्सिमम हे. तर ह्याच्यासाठी आम्ही इन्फॉर्मली मी स्वतः डिस्कस केलेलं आहे बऱ्याच जणांची. रिझर्व्ह बँक मला न वाटत ऑब्जेक्शन घेतील. प्रत्येक बँक काय म्हणते की माझा कॉस्ट ऑफ फंड्स सर्वात कमी पाहिजे, म्हणून ते व्याजाचे दर खाली करतात. तर त्यांच्यावरती अशी कंपल्शन केलं पाहिजे की 2% ऑफ युअर डिपॉझिट बेस शुड बी गिवन विथ अ स्पेशल इन्सेंटिव्ह स्कीम फॉर सुपर सिटिझन्स. तसं जर काय झालं, आणि बहुतेक ते करतील असं मला वाटतं, जर काय हे झालं तर माझ्यासारखा आनंदी कोण नाही. मधल्या काळामध्ये जे होम ट्रेडचं प्रकरण झालं किंवा कोऑपरेटिव्ह बँकांनी आपला फंड जो डायव्हर्ट केला बेकायदेशीर मार्गाने किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँक्स धोक्यामध्ये आल्या, संचालक मंडळ बरखास्त झाली. ह्याच्यामध्ये सामान्य माणसाला पुन्हा एकदा कोऑपरेटिव्ह बँकेत सुद्धा पैसे ठेवायला प्रॉब्लेम यायला लागले. आत्ता आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर इथल्या ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था या अशा घोटाळ्यांमुळे धोक्यात आली असं आपल्याला वाटतं का? संस्था कधी भ्रष्ट नसते. भ्रष्ट असतात ते संस्थेत काम करणारे काही लोक, आणि त्या लोकांना राजकीय जर काही हेल्प मिळाली तर अशा गोष्टी होतात. आणि दुसरं पण सांगण्यासाठी की जेव्हा आपण कॉम्प्युटरायझेशन बोलतो, हल्ली फंड्स ट्रान्सफर करताना इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर म्हणून म्हणतात. म्हणजे आपण सपोज तुम्ही लंडनला आहात आणि मी मुंबईत आहे, आणि त्याच्यानंतर स्विफ्ट नावाची टेक्निक आहे. तुमच्या अकाउंटला माझ्याकडून एका सेकंदात पैसे जातील, असंच काहीतरी झालेलं आहे. ही विकृत मंडळी काही जी काम करतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेला फार मोठा धोका निर्माण होतो. आणि ही एवढी मोठी आपल्याकडे अर्थव्यवस्था आहे, पण त्याच्यामध्ये त्याची मॉनिटरिंग मेकॅनिझम बघायला पाहिजे. एखाद्या सर्वसामान्य माणसाने तुम्हाला विचारलं की माझ्या जवळची जी काही थोडीफार पुंजी आहे ती मी कशात गुंतवावी, सोन्यात गुंतवावी का जागेत गुंतवावी का माझ्या घरामध्येच मी माझ्या पलंगावर ती गादीखाली ठेवावी का साठवावी कशी, तर तुमच्या बाबतीत तुम्ही तुमचा सल्ला काय द्याल? मी तर म्हणेन, मी कौटिल्याची अर्थनीती आहे ती म्हणतो, तो 5 तऱ्हेचे त्याचे म्हणतात, त्याला 5 सेगमेंट्स आहेत. एक म्हणजे स्थावर मत्ता, जागा. दुसरी म्हणतो स्थिर सूर. स्थिर म्हणजे फिक्स डिपॉझिट्स आणि त्याचे रिटर्न्स ऑन दिस. तिसरं म्हणजे गंगाजळी. हात तर काय तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला पैसे लागतील, ते मिळतील कुठून? फिक्स डिपॉझिटमधून. चौथं म्हणजे धातुमत्ता. आणि 5वी येते सट्टा आणि मट्टा. सट्टा आणि मट्टा मीन्स स्पेक्युलेटिव्ह गेन्स. हे कौटिल्यनी 323 इसवी सनापूर्वी लिहिलेलं आहे. आणि आज मला ते प्रत्येकाला सांगावंसं वाटतं, जेव्हा लोकांचा विश्वास पेपर करन्सीवरून जातो तेव्हा सोन्याला भाव येतो. आणि आता तुम्ही बघाल 2 महिन्यामध्ये, मागच्या दसऱ्याला मी लिहिलं होतं, 2001 साली दसऱ्याचं मी लिहिलं होतं की सोन्यामध्ये ठेवी ठेवा. तेव्हा सोन्याचा भाव होता बिस्किटचा 42,000. आज त्याची किंमत 63,000 आहे. आणि मला वाटतं जागेचा तर होणारच, जागेला काही पर्याय नाही ना. गिरीशजी, आज आपण इथे आलात, आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, अर्थशास्त्राबद्दल आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, सर्वसामान्यांच्या हिताबद्दल जे आपण बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.